टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका, सिंदखेड तालुका आणि देऊळगाव तालुक्यामध्ये काल अवकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, सोबत गारपीटही झाले आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर बघितलं तर मेहकर तालुक्यातल्या दुधा, ब्रह्मपुरी आणि रायपूर शिवारामध्ये सुद्धा या ठिकाणी जवळपास 3:30 ते 4 वाजे दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि गारपीटही झाली। या भागामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी पीक म्हणून उडीद आणि मुगाचा पेरा केलेला आहे आणि या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांच्या मुगाचं आणि उडीदाच्या पिकाचं या ठिकाणी मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतंय। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया की नेमकी कालची परिस्थिती काय होती। नेमकी काल वादळी वारा झाला, नंतर गारपीट झाली, काय परिस्थिती होती कालची? परिस्थिती फार भयानक होती। प्रथमतः आम्ही TV9चे आभार मानतो की शेतकऱ्याच्या बांधापर्यंत TV9ची टीम पोहोचलेली आहे आणि कालची परिस्थिती खूप बिकट होती। स्वतः आमचा जीव वाचवण्याची फक्त आमच्या पुढे प्रयत्न होती, बाकी दुसरी। तुम्ही सुद्धा काल शेतामध्ये होतात, तुमच्या शेतामध्ये मूग उडीद पेरला, काय नेमकं नुकसान झालं कालच्या या वादळी वाऱ्यामुळे आणि गारपीटमुळे? काल दुपारी आम्ही शेतात असताना एकदम पाऊस आलेला आणि एकदम गारी आल्यामुळे आम्हाला कुठं पळावं आणि कुठं जावं याचं सुद्धा भान नव्हतं। कारण की आम्हाला असं वाटते की आमचा जीव वाचावा एवढीच आमची इच्छा होती। आणि जो आम्ही उन्हाळी पीक पेरलेलं आहे, मूग उडीद, काही कोणी भुईमुग असे पेरलेलं आहे, हे सर्व गारीमुळे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। याचं सरकारने जरा लक्ष द्यावे आमच्याकडे। नक्कीच कालचा जो पाऊस झाला, गारपीट झाली, नुकसान झालं शेतकऱ्यांच्या पिकाचं, काय सांगाल? काल परिस्थिती भयानक होती असं शेतकरी सांगतात। आता या ठिकाणी तुमचे महसूलचे काही अधिकारी कर्मचारी आलेत का? पंचनामा झाला का तुमचा? आणि नुकसान कशा परिस्थितीत आहे? सर, या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, गारपीट झालेली आहे आणि या ठिकाणी रोई खूप प्रमाणामध्ये येतात, त्यामुळे आम्ही शेतामध्ये झोपलेलो असतो आणि गारपीट होत असताना वरून गाडी पडतोय, आम्ही शेतामध्ये झोपलेलो होतो। अचानक पाऊस आला आणि खूप मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान झालेलं आहे आणि आमचा तोंडी आलेला घास पूर्णपणे नष्ट झालेला आहे। आज शेतकऱ्यांना जगायचं कसं? एक तर शेतकरी कर्ज माफ नाही झालेलं आहे, आता कुणीकडून पैसा भरायचा, पुढे पैसा कुणीकडून लावायचा आम्ही शेती करता, इतकी गैरवाप पैसे आमची या ठिकाणी झालेली आहे। आम्ही जीव वाचवायचा प्रयत्न केला फक्त, एवढा भयानक पाऊस या ठिकाणी पडला आणि गारपीट झाली। नक्कीच, तर ही होती कालची अवकाळी पावसाची आणि गारपीटची परिस्थिती। शेतकऱ्यांच्या मुगाचं आणि उडदाचं जे उन्हाळी या ठिकाणी पीक घेतात शेतकरी, त्यांचं या ठिकाणी मोठं नुकसान झालंय। मात्र अद्यापही या ठिकाणी महसूलचे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, हे आलेले नाहीत। अगोदरच शेतकरी या ठिकाणी कर्जाच्या खाईत या ठिकाणी बुडालेला आहे आणि त्यातच आता अवकाळीने या ठिकाणी मोठं नुकसान शेतकऱ्यांचं केलंय। त्यामुळं या ठिकाणी शासनानं त्यांना या ठिकाणी पंचनामे करून जे नुकसान झाले त्याची भरघोस अशी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या दुधा, ब्रह्मपुरी, रायपूर परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, मेहकर, बुलढाणा।